न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। मुख्याध्यापकावर कारवाई होणार। बदलापूर दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन शालेय शिक्षणासाठी विभागानं स्वतंत्र आदेश काढून मुलींच्या सुरक्षेसाठी सर्वच शाळांमध्ये एका महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले। अन्यथा शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशाराही दिला। मात्र आदेशाला 11 दिवस झाल्यानंतरही सोलापूर जिल्हा परिषदेच्या 2714 शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही लागले नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। दुसरीकडे जिल्ह्यातील अंदाजे 450 खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्येही अशी स्थिती आहे। मुलींच्या सुरक्षिततेला अग्रस्थानी मानून राज्य सरकारनं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडील DPC 5% निधी देण्याचंही मान्य केलं। पण जिल्हा परिषदेने म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे निधीचा प्रस्ताव पाठवूनही निधी उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 2788 पैकी केवळ 63 शाळांमध्ये सीसीटीव्ही असून उर्वरित शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी 5 कोटी रुपये मिळावेत अशी मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात आली। पण 22 ऑगस्ट रोजी मागणी करूनही अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही, हे विशेष। तत्पूर्वी कॅमेरे बसवण्याची कारवाई होईपर्यंत केंद्रप्रमुख गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना दररोज भेटी देऊन सुरक्षेत संदर्भातील आढावा घ्यावा असे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेत। अधिकाऱ्यांना भेटी देण्याच्या सक्त सूचना। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 2788 शाळा असून त्यातील 2714 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत। त्या सर्व शाळांमध्ये कॅमेरे बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे 5 कोटींच्या निधीची मागणी केली आहे। तत्पूर्वी सर्व शाळांना भेटी देऊन मुख्याध्यापकांना मुलींच्या सुरक्षेसाठी सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश दिले। केंद्रप्रमुख गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकाऱ्यांनाही सर्व शाळांना नियमित भेटी देण्याच्या सूचना केल्या। शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेला मुख्याध्यापकांनी प्राधान्य देणं अपेक्षित असून काही अनुचित प्रकार आढळल्यास 24 तासात त्याची माहिती शिक्षण अधिकाऱ्यांना देणं क्रमप्राप्त आहे। मुलींच्या सुरक्षिततेत हलगर्जीपणा केल्याचं आढळल्यास संबंधित मुख्याध्यापकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। याशिवाय त्यांना पेन्शन देखील मिळणार नाही असा इशारा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलाय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।